मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पारडसिंगा गावातील 24 तासाचा मुक्काम आज पूर्ण होतोय। आज दुसरा दिवस आहे। 24 तास होतात आहेत देवेंद्रजींना इथे पोहोचून। कशा आजचे शेड्यूल राहणार आहे, कुठे कुठे जाणार आहे देवेंद्रजी? साहेब काल दिवसभर या क्षेत्रामध्ये होते, आपण पाहिलेलं आहे लोकांचा कसा उत्साह या ठिकाणी होता। साहेबांनी पूर्ण गाव त्या ठिकाणी फिरले, सगळ्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि गावामध्ये त्या ठिकाणी गावातच जेवण केलं आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रात्री 1:30 वाजतापर्यंत लोक त्या ठिकाणी त्यांना भेटण्याकरता या परिसरामध्ये होते आणि आता सकाळी उठून त्या ठिकाणी पूजा करून काटोलला निघणार। आमचा एक कार्यकर्ता आहे, त्याचे वडील वारले होते, त्याच्या घरी भेट देऊन एक चाय पे चर्चा म्हणून हातल्यामध्ये एका टपरीवर थांबणार, तिथे चहा घेणार आणि मग नागपूरकडे जाणार। वातावरण बदललं संपूर्ण काटोल विधानसभा मतदारसंघाचं देवेंद्रजींच्या पूर्ण उपस्थितीमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये। साहेबांच्या दौऱ्याने काल महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संदेश गेलेला आहे कि महाराष्ट्र अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उपमुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष एका गावामध्ये जाऊन रात्र काढतात, तर मग आम्हालाही त्या पद्धतीने आता कामाला लागायला लागेल। ही एक ऊर्जा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्याला मिळाली आहे आणि ती ऊर्जा आपल्या निकालामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होईल। खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पारडसिंगा येथे 24 तास राहत आहे। आतापर्यंत शहरी भागात असलेला भाजप जास्त चर्चेत राहत होता, पण या निमित्ताने संपूर्ण गावात पिंजून काढून तिथल्या लोकांशी संवाद साधून फडणवीस एक पक्षाला मोठं बळ देत आहे, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा सुपूर्द करत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।